सुप्रीम कोर्टात दोन महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत। महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाच्या सुनावण्या होतील। ओबीसी आरक्षणावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। दरम्यान आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्या समोर सुनावणी घेतली जाईल। आज सुप्रीम कोर्टात दोन महत्त्वाच्या सुनावण्या होत आहेत। या सुनावण्याकडे खरंतर सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। ओबीसी राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज महत्त्वाच्या सुनावण्या होत आहेत। ओबीसी आरक्षणावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत आणि त्या संदर्भात आज सुनावणी होते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण पाहतोय आज अतिशय महत्त्वाच्या अशा दोन सुनावण्या होत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, सविस्तर माहिती। बिलकुल, कारण साधारणतः 2.5 वर्षापासून ज्या एक मुद्दा रखडलेला आहे तो म्हणजे की ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा रखडलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे। वारंवार ही सुनावणी जी आहे ती पुढे जात होती, परंतु सुप्रीम कोर्टानं आज सुनावणीसाठी हे प्रकरण घेतलेलं आहे। परंतु आज पाहावं लागणार आहे, कारण शुक्रवार आहे आणि फुल फ्लेज हे बेंच आज सुनावणी घेणार का हे सुद्धा पाहावं लागेल का पुढची तारीख देईल ते बघावं लागणार आहे। परंतु स्थानिक निवडणुकांमधलं जे आरक्षण आहे ओबीसीचं, तर त्या संदर्भामध्ये ही सुनावणी घेतली जाणार आहे आणि यातूनच कळणार आहे की स्थानिक निवडणुका ज्या आहेत त्या कधीपर्यंत लागू होऊ शकतील। निश्चितच रामराजे, त्यामुळे या सुनावण्यांकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।